काय नेमका प्रकार होता? दिनांक 27/5/2026 रोजी बकरी ईदच्या अनुषंगाने लातूर शहरामध्ये माननीय SP सरांच्या आदेशान्वये कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये MIDC पोलीस स्टेशन तर्फे साई नाका ते 5 नंबर पाटी PVR चौक या भागामध्ये पेट्रोलिंग करता DBचे अंमलदार तसेच त्यांच्यासोबत PSI मोरे असा स्टाफ त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती हा त्याच्याकडे अवैध शस्त्रासह अग्निशस्त्रासह त्या ठिकाणी फिरत असल्याबाबत आणि माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन विश्व गार्डन सर्व्हिस हॉटेल विश्व गार्डन सर्व्हिस रोडला या ठिकाणी जाऊन त्याला तपासले असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल हे मिळून आलेले आहे। सदर इसमाचे नाव गोविंद दुरे वय 28 वर्ष राहणार टाकळी तालुका जिल्हा लातूर असे असून त्याच्यावर याच्या पूर्वीचा देखील गुन्हे आहेत। या व्यक्तीनं हे हत्यार कोणाकडून घेतलंय या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून 2 व्यक्तींची नावे सांगितलेली आहेत। ती सिद्धू माने राहणार आरवी आणि विकास हिंगे राहणार हारंगळ बुद्रुक अशा 3 जणांच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट कलम 3(5) आणि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये या व्यक्तीनं सदरचं हत्यार कुठून आणलं त्याबाबत त्याची अधिकची चौकशी आता सुरू आहे आणि त्याची पोलीस कोठडीबाबत देखील त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। ते आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। वारंवार लातूर शहरामध्ये विविध गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत, पोलिसांचा बचत करून मिळालं वाटते का आपल्याला? कारण खुनाच्या घटना असतील किंवा गंभीर स्वरूपाच्या सगळ्या गुन्हे घडतात लातूर शहरामध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेनंतर आज मे महिन्यापर्यंत एकही खुनाची किंवा इतर कोणतीही गंभीर स्वरूपाची लातूर शहरामध्ये घटना घडलेली नाही। लातूर शहरामध्ये आम्ही QR कोडच्या माध्यमातून पेट्रोलिंगची देखील सोय केलेली आहे। त्या अनुषंगाने देखील शहरामध्ये दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी 100% पेट्रोलिंग शहरामध्ये होत आहे आणि जे कोणी रेकॉर्डवरचे आरोपी होते त्या सर्व रेकॉर्डच्या आरोपींच्या विरोधात तात्काळ प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रतिबंधात्मक कारवाया या देखील करून घेण्यात आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने ही देखील घटना तात्काळ निदर्शनास आल्याबरोबर पोलिसांनी जाऊन तो पळून जाण्याच्या पूर्वीच त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तात्काळ त्याला अटक करून त्याच्याकडे असलेलं हे पिस्तूल जप्त करण्यात आलेलं आहे। शहरात विविध ठिकाणी अनेक ठिकाणी अवैध धंदे चालतात परंतु पोलिसांचं लक्ष नाहीये, यावर आपलं काय म्हणणं? पोलिसांची अवैध धंद्यांविरोधातली जी मोहीम आहे ती कायमस्वरूपी सुरू आहे आणि माननीय DIG सर उमाप सर यांच्या आदेशान्वये जी मोहीम राबवण्यात येत होती त्या अनुषंगाने देखील शहरामध्ये 4ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली। शहरामध्ये ड्रग्सचा प्रकार येतो हा एक दुर्दैवी आहे, काय पोलीस डिपार्टमेंट काय करते प्रश्नचिन्ह आहे ना। ड्रग्सच्या अनुषंगाने देखील आपण यापूर्वी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच एक ड्रग्ज विक्री करणारे इसमाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली होती। त्या अनुषंगाने देखील इतर कोणी ड्रग्ज विक्रेते आहेत का याबाबत शहरामध्ये शोध सुरू आहे आणि तसे असल्यास त्याच्यावर देखील तात्काळ कारवाई करण्यात येईल।